सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधल्या एक महत्त्वाची अपडेट। पुढची सुनावणी आता 3 जूनला होणार आहे। तर वाल्मिक करारच्या अर्जावर निर्णय राखून ठेवलेला आहे आणि आरोपी विष्णू चाटेकडून डिस्चार्ज अर्ज मागे घेण्यात आला आहे। आज बीडमधल्या या घडामोडीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता 160 दिवस पूर्ण झालेले असताना न्यायालयीन कारवाई सुरू आहे। पुढची सुनावणी आता 3 जूनला होणार असल्याचं कळतंय। महेंद्र मुधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। आणखी सविस्तर अपडेट जाणून घेऊया। महेंद्र, आज बीडमधल्या या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष होतं। पुढची सुनावणी आता 3 जूनला होणार आहे। काय काय नेमक्या आज घडामोडी घडलेल्या आहेत? अनुपमा, जर पाहिलं गेलं तर आज उज्ज्वल निकम जे सरकारी वकील, विशेष वकील म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे, ते या ठिकाणी येणार होते, मात्र तेही अनुपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज सगळ्यात महत्त्वाची जी सुनावणी आहे ती होणार होती, मात्र काही जे कागदपत्र आहेत ते सरकारी वकिलाकडून आरोपींच्या वकिलांना मिळाले नाहीत असा दावा जो आहे तो आरोपीच्या वकिलांनी कोर्टामध्ये केलेला होता। शिवाय सीआयडीने जप्त केलेला जो एक पेन ड्राईव्ह आहे तो पेन ड्राईव्ह देखील आम्हाला मिळाला नाही असा दावा सरकारी वकिलांकडे करण्यात आला। दोन्ही वकिलांचा जो युक्तिवाद जो आहे तो जवळपास 6 ते 6.5 मिनिट झाला आणि त्यानंतर यावर आता कोर्टाने पुढची तारीख अशी दिलेली आहे। निर्णय कुठलाही घेतलेला नाही। आता 3 जूनला पुढची तारीख आहे। 3 जून रोजी ही सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीला आता विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे राहणार आहेत। दुसरीकडे जर बघितलं तर विष्णू चाटे याचाही निर्दोष मुक्तीचा जो अर्ज आहे त्यांनी त्यांच्या वकिलामार्फत दाखल केलेला होता, मात्र तो अचानकपणे निर्दोष मुक्तीचा अर्ज जो आहे तो आता काढून घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आता 3 जूनला जी तारीख आहे सुनावणी आहे, आता 3 जूनच्या तारखेमध्ये नेमकं दोघांकडले काय युक्तिवाद होईल आणि कोर्ट काय निर्णय घेईल हेही आता पाहणं गरजेचं आहे। अनुभव जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा महेंद्र। आपण वेळोवेळी चर्चा करूया। धन्यवाद दिलेल्या सगळ्या या सविस्तर माहितीसाठी।